पाचवड बसने निघाली आहे आणि मला माधुरी भेटलेली आहे. ती आज बसला आलेली आहे, त्याच्यामुळे मग नेमकी स्टार्ट भेट झाली. एकाच गावातले आहोत त्याच्यामुळे आणि छान वाटतं तुला भेटून. याला एक रबर लावायचं, हाफ करायचे दोन्हीचे सेम आणि डबल थ्रेड करायचे. एक्सटेन्शन असेल ना तर दोन्हीला सुद्धा ब्रेड चांगला होता. पण सिंपलच करायचा की कसं करायचं? सगळं ठीक आहे. आता सिंपल फिश ब्रेड ह्यात दाखवली ना, तरी डबल फिश ब्रेड क्रिएट करायची. ह्या वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल दिसतात केल्यानंतर. मग ह्या 2 करायच्या. यामध्ये तुम्ही इनपुलिंगची जी केली आहे ना ब्रेड ती पण करायची, आउटपुलिंगच्या पण करायच्या, दोन्ही सेमच करायच्या. आणि डबल फिश ब्रेड ही एक. आणि अजून एक तुम्हाला देतो, हे दाखवायची गरज आहे. दोन्हीचे करून व्हेरिएशन 2-2 करा. मी जॉईन कसं करायचं सांगतो. दोन्हीचे तुम्ही करा, तुम्हाला माहितीच आहे ब्रेड सेमच आहेत प्रकार. फक्त जॉईन कशा करायचे मी तुम्हाला सांगतो, कोणाची झाली की पूर्ण. माझ्यापेक्षा तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आणि क्रॉस चेक तुम्हाला सांगतो. आता बघा मला रबर बांधले ना. मग सरांनी दाखवल्याप्रमाणे आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि छान अशी ही इथे मी जी हेअरस्टाईल केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवू इच्छिते. तर इथे बघा मी ही केलेली आहे सिंपल फिश ब्रेड आणि एवढी छान झाली ना आणि खरंच खूप असं भारी वाटत होतं. म्हणजे मी जे मोती वगैरे लावलेले आहेत आणि इकडे बघू शकता किती छान पद्धतीत झालेली आहे ही. आणि सरांनीही खूप कौतुक केलं आणि सगळ्यांना दाखवले की बघा किती सुंदर झाली आहे, सेम याच पद्धतीत झाली पाहिजे. आणि तुम्ही ते बघू शकता प्रत्येकजण प्रॅक्टिस करते. छान गाणी लावलेली आहेत आणि मस्त हलत डुलत छान असं म्हणजे हेअरस्टाईल करायचं चालू आहे, प्रॅक्टिस करायचं चालू आहे. आणि आज मी थोडंसं लवकर घरी गेले कारण आम्हाला जायचं होतं पाचगणीला राजपुरीला पाहुण्यांकडे. आणि आता आम्ही दोघेच निघालो आहोत. चैतन्य तिथेच आहे आणि आशू नंतर येणार आहे. तर थोडंसं पाहुण्यांची गाठ घ्यायची होती म्हणून मग गेलो. तर आता आम्हाला मस्तच थोड्या वेळामध्ये पोलीस स्टेशन गेलं तुमचं, पाचगणी पोलीस स्टेशन. छान वाटतंय. पण ते वरचं एक सुकलं का? त्या माळा काय बनवून घेतल्यात का तुम्ही? चाकात लावलेली आपली एलईडी भेटती ना तेवढ्या मापाची? नाही मग सेट केली आपण. तेवढी चालली कशी काय? मग शोल्डर त्याचे पॉइंट असतात ना मध्ये आधी, त्याला हे करायचं आपल्या ती आवरायला करायची येते काय करायची मापाने. एक बारक एवढंच ते केसर लाल आणि बाहेर केसर. बघ पाऊस दिसतोय. बरं झालं. एकटाच आहे होय. आणि दादा घरी कधी गेला घरी? मगाशी पप्पा नाही घेऊन आला तसंच घरी गेला. जरा वेळ शॉपमध्ये थांबलो आणि मग नंतर निघालो राजपुरीला घराकडे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं धुकं पडले आणि पाऊसही चालू आहे. टन व्यवस्थित घ्या नाही तर डायरेक्ट जोशीवीर. एकदम उंचावर असल्यामुळे इथे कायम म्हणजे धुकं असतं आणि पाऊसही भरपूर असतो. तर बघा वातावरण कसं झालेलं आहे एकदम. घरी पोहोचल्यानंतर इथे माऊला बाळ झाली होती त्यांच्या. तर बघू पिल्लं किती छान आहे आणि एकदम पांढरे शुभ्र आहेत. एकच फक्त आहे राखी कलर आणि खूप छान आहे, खूप क्यूट आहे. तेच की हा बोका आहे, ही मांजर आहे, ही पण मांजर आहे. हे बोका आहे. 2 मांजर आणि 2 बोका. हा बघा टायसन. हा टायसन बघा.
काय 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 माऊ किती इकडे काय स्नॉपी ये आली 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 इकडे चल तिची नाहीत ना बाळा तिचीच आहे तू ती पण मांजर आहे का अच्छा अयो आत गेली हो एकटंच राहिला तू नाही नाही ओरडतय ये होय अरे वा येऊन येऊन तिथे सोडतोय ये चल ये 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 हा बघा हा बघा तो नाही ना काय करत हे बघतय कुठे गेलं बघताय ते हे भांडत नाहीत होय होय ही दोघं भांडत नाहीत भारी झाली ती पण आहे ना शेपटी वगैरे बघा की कशी भरकत रात्रीचं काही करतं ते बॉक्साचं बाहेर काढतं खेळत बसते होय आई धरतो तोंडात इथं धरतो हे कसं ऐकतंय बघा म्हणून ते काय 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 गुंडू भारी येत हे घेऊन जायचं माऊ 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 बघू बघू कुठे आहे बच्चा कंपनी बघू कशी माऊ माऊ चाललंय पडशील खाली बाऊ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ आली मम्मा ओ ते बघ तुरु घेतलं खाली ती मम्मा आहे ना तिने बरोबर घेऊन गेली आणि ही दोघं बघा इथं यांची कुस्ती चालली त्यांच्याकडे ना पाहुण्यांकडे ना मस्त अशी ही पर्शियन कॅट आहे आणि जवळजवळ 3-4 आहेत आणि छान अशी ही पांढरी पाळं होतात आणि हा बोका आहे बाजूला बसलेला तर तो सुद्धा बघा कसा आहे आणि खूप भारी आहेत खूप म्हणजे खूप गोड आहेत अहो म्हणतात म्हणजे घ्यायचं एक म्हणून पण बघूयात कारण लकीमुळे थोडीशी माझी इच्छा होत नाही आहे तरी पण म्हणजे मांजरच आणायचं म्हणते मी तर बघूयातलं थोडंसं मोठं झालं की मग मी जाईन घेऊन पडेल काय चाललंय हे माझे असं तिला व्हिडिओ बनवते पडेल आहोने नंतर मग सगळी गोळा करून घेतली आणि त्यांच्यासोबत खेळत बसले तर इथे तुम्ही बघू शकता आणि भारी वाटत होतं म्हणजे नंतर मग मस्त जेवणाचा बेत होता मग इथे सगळ्यांनी मिळून म्हणजे जेवण केलं आणि गुरुवार असल्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही चालू होतं तर इथेच मग सगळ्यांनी जेवण करायला घेतलं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही निरोप घेतला आणि आम्ही तिथून निघालो एकतर खूप पाऊस होता थंडीही भरपूर होती आणि मुळातच खूप उशीर झाला होता त्यामुळे मग आम्ही म्हणजे निघालो लवकरात लवकर पनीर राईस तुम्ही गुरुवारचं खात नसाल ना आता आणि व्हिडिओ इथपर्यंतच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय